तो साक्षात श्री विष्णूंचा अंश होता। याचे नाव अनघ असे होते। सर्व ब्रह्मज्ञानी युक्त लक्ष्मी स्वरूप अनघा नावाची त्यांची पत्नी वाहून गेले। त्यामुळे देव आपापले स्थाने सोडून पळत असताना जंबादी दैत्य त्यांचा पाठलाग करीत नाना शस्त्रांचा मारा करू लागले। तेव्हा आत्मरक्षणासाठी देव विंध्य पर्वतावर योगाभ्यास करत असणाऱ्या श्री अनघ व श्री अनघा या दाम्पत्याच्या आश्रमात आले व म्हणाले, जगन्नाथा, जंबदैत्याने आमचा पराभव केल्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलो आहोत। आपल्या चरणकमलांशिवाय आम्हाला दुसरा कोणताही आधार नाही। आमचे रक्षण कर। त्यांची करुणावाणी ऐकून भगवान अनघदत्तांनी त्या अनघा देवीला दिलेसाठी तेथेच ठेवले। संतुष्ट मनाने देव आत गेले तोवर दैत्य तेथे येऊन मोठ्याने ओरडू लागले, त्या दोन्ही पत्नीला पकडा, त्यांची झाडे व फुले फळे उद्ध्वस्त करा। त्यानंतर त्यांनी त्या अनघा देवीला मस्तकावर घेतले। ते पाहून श्री दत्तांनी ध्यानाग्नीने क्षणात त्यांचे सामर्थ्य नष्ट केले। त्यामुळे ते दैत्य निष्ठेत व ऐश्वर्यहीन झाले। त्यानंतर देवाने पाठलाग करून त्यांच्यावर प्रचंड शस्त्रांचा मारा केला। त्यावेळी ते देव शत्रू रडत रडत ओरडत निचेष्ट होऊन पडले। अशा प्रकारे अनघामुनीच्या प्रभावामुळे जंबादी दैत्य नष्ट झाले आणि सर्व देवांना पूर्वीप्रमाणे आपले स्थान महिष्मती नगरीच्या कार्तिवीर्यार्जुन राजाने त्यांची रात्रंदिवस निर्लसपणे शारीरिक सेवा व निष्ठेने पूजा अर्चा केली। तेव्हा